जय भारत जय संविधान. नमस्कार. आपण पाहता IB7 न्यूज. महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाविरोधामध्ये पूर्ण आग पेटलेली आहे. मातंग समाज इतिहासाची ऐशी तैशी करतो आहे आणि अशातच मातंग समाजाच्या काही लोक हे उपवर्गीकरणाचा तगादा लावत आहेत, तर मातंग समाजातील इतर काही लोक जे आंबेडकरवादी लोक आहेत मातंग समाजातील, ते उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. सामाजिक माध्यमावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व तत्सम जे काही महापुरुष आहेत, महामानव आहेत, यांना तोडीस तोड कसे खोटा इतिहास रचून महात्मा फुलेचे गुरु लहुजी वस्ताद दाखवत आहेत, त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या तोडीस तोड अण्णाभाऊ साठे दाखवत आहेत. हे इतिहासाची ऐशी तैशी करणारे या उपवर्गीकरणाच्या संदर्भात या मातंग समाजाकडून सामाजिक माध्यमांवर पोस्ट आपण ऐकतो आहे. तर आज महाराष्ट्रातील बीडमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये एक ऐतिहासिक महामोर्चा निघाला आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अन्यायकारक निर्णयाविरोधामध्ये मी एक आंबेडकरवादी याच्या वतीनं हा महामोर्चा आज रणरणत्या उन्हामध्ये निघाला आहे. बीडमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत हा मोर्चा आज बीड शहरामध्ये पार पडला. हा लढा आहे आपल्या अस्तित्वाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा. आज आपण एक जमलो नाही तर उद्या मुलांच्या हक्कावर गदा येईल असे या मोर्चाचे ब्रीद होते. तुमच्या आमच्या सामाजिक न्यायासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर आज लोक उतरले आहेत, हजारोच्या संख्येने. एकजूट दाखवा, हक्क वाचवा, अन्यायाविरोधात आवाज बुलंद करा, अशा प्रकारचे नारे. आणि यामध्ये विशेष म्हणजे भाजप सरकारचा, RSSचा यामध्ये निषेध करण्यात आला. बीड शहरातील हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतो आहे. मातंग समाजासोबत इतर 58 प्रवर्गाचे लोक, अनुसूचित जातीमधील प्रवर्गाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांची मागणी होती की उपवर्गीकरण रद्द करा. उपवर्गीकरण जर झालं तर आपसात भांडणं लागतील, लोकसंख्येच्या बळावर आरक्षण जाहीर केलं जाईल. अशामध्ये छोटे छोटे जे समूह आहेत, अनुसूचित जाती प्रवर्गातले छोटे छोटे जे समूह आहेत, त्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही. आणि हा विचार करून आंबेडकरवाद्यांनी एकवटले. सगळं आंबेडकरवादी म्हणजे 59 जाती, फक्त काही मातंग समाजाचे काही लोक जर सोडले तर हे 59 जाती या मोर्चात एकवटल्या होत्या.